नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये भाग बदलत सध्या मान्सून हजेरी लावत आहे। राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असून राज्यामध्ये 40% पेरण्या उरकल्या असल्याचा अंदाज कृषी विभागाने जाहीर केला आहे। तसेच आज हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज राज्यामध्ये दमदार स्वरूपाचा पाऊस होणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। तसेच हवामान विभागाने आज जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे वातावरण राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज जोरदार अतिवृष्टी होऊ शकते। चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अडखळली असल्याने राज्यामध्ये पावसाचा जोर थोडाफार ओसरला आहे। राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका आणि उकाडा सध्या वाढला आहे। आज म्हणजे 17 तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे। याबरोबरच रविवारी म्हणजे 16 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे। ढगाळ हवामान होत असताना उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे। विदर्भामध्ये अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे। मान्सून दाखल झालेल्या भागामध्येही पावसाने सध्या उसंत घेतली आहे। तसेच पावसाअभावी विदर्भामध्ये कमाल तापमाने 40 पार गेले असून रविवारी म्हणजे 16 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये विदर्भातील भंडारा येथे राज्यामधील उच्चांकी 41.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। नागपूर आणि गोंदिया येथे पारा 41 अंश पार गेला आहे। तर आज 17 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे। तथापि भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसेच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामधील आणखीन काही भागामध्ये प्रगती करणार असा देखील अंदाज आज जाहीर केला आहे। हवामान खात्यामधील तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मान्सून 2024च्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पोषक हवामान तयार झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आणि याचाच परिणाम म्हणून येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरामध्ये आणखीन काही ठिकाणी मान्सून जोरदार मुसंडी देखील मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच आज आणि उद्या महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी चांगला जोराचा पाऊस पडणार असा अंदाज यावेळी IMDBच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।